नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 28 जुलैचा भाग खूपच धमाकेदार आणि मजेदार झालेला बघणार आहोत। कारण इथे आषाढी एकादशीला विठुरायाच्या कृपेने आणि चमत्काराने दिंडीत निघालेली अवनी थेट दांगटांच्या घरी पोचणार आणि पुन्हा दांगटांच्या घराला बाईचा आशीर्वाद मिळणार। हे सगळं बघून दत्त्या आणि सुली कसे थोबाडावरती आपटणार हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आजचा भाग खूपच मजेदार आणि मस्त असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर इथे आता सुरुवातीलाच यशोदाला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते। म्हणजे आज दांगटांच्या घरातली सुनबाई अवनी घर सोडून जाणार। यामुळे आता टेन्शन मध्येच यशोदा लगेच आता देव्हाऱ्यातल्या देवयाईला हात जोडू लागतो। देवयाई, आज अवनी घर सोडून जाणार, या घराचा पाया चालणार। आजवर एवढं समजा घरात ठीक चालू असतानाच जर अवनी घर सोडून गेली तर घराला सावरायचं खूप मुश्किल जाणार आहे। पण देवयाई, तुला ना माझ्या पाठीशी उभी राहायचे बर का। हे बघ, धन्याला पाण्याला समजवण्याची आणि अण्णांना सावरण्याची बुद्धी तू मला दे। काही केलं तरी आता अवनीला आपण थांबू शकत नाही, त्यामुळे या घरातल्या माणसांना सावरण्याची बुद्धी तुला मला द्यावीच लागेल। तेवढ्यात लगेच आता पाण्या खूपच फोनवरती आरडतच येतो। आता त्याच्याकडे पायलीचा मोबाईल असतो ना, तेव्हा लगेच आता पायलीचे काही मित्र त्याला कॉल करतात। आम्हाला कॉलेजच्या या फॉर्मची झेरॉक्स हवी, हे हवंय ते हवंय। आता पाण्याचं डोकं सटकतं। तुम्हाला हवंय ना, मग त्या पायलीकडनं घ्या। माझ्या फोनवरती फोन करायची हिम्मत कशी झाली तुमची? त्यावर लगेच ते मित्र म्हणू लागतात, पण हा तर पायलचाच मोबाईल आहे ना। तेव्हा लगेच पानू म्हणू लागतो, खड्ड्यात गेला तो तिचा मोबाईल, हा मोबाईल माझ्याकडे आहे ना, तो माझाच झालाय। त्यामुळे पुन्हा जर या फोनवरती फोन करण्याचा प्रयत्न केला ना भुसण्या, तिथे येऊन ना तुझ्या ना कानात ना असे हेडलाईट लावून लक्षात ठेव। आता यशोदाचं लक्ष या ओरडणाऱ्या पाण्यावरती जातं। तेव्हा आता लगेच यशोदा म्हणू लागतो, अरे सकाळी सकाळी एवढं ओरडायला काय झाले तुला? कशासाठी ओरडतोय? तेव्हा लगेच आता पाण्या म्हणू लागतो, यशोदा अरे काय सांगू तुला, या पायलीचा फोन मी ठेवून घेतलाय, पण तिची मित्रमंडळी ती कॉलेजची कार्टी सारखी फोन करून डोकं खायला लागलीत। सकाळी सकाळी नुसता डोक्याचा भुगा केलाय त्या पोरांनी, त्यामुळे ना सटकलो होतो मी, असा घोडा लावलाय ना त्यांना आता। त्यावर यशोदा म्हणू लागतो, अरे पण पायलचा मोबाईल तू तुझ्याजवळ का ठेवलाय? तिला देऊन टाकायचा। त्यावर पाण्या म्हणू लागतो, यशोदा अरे यशोदा ही मजबुरी रे, मुझे रखना पड़ा है। त्यावर यशोदा म्हणू लागतो, म्हणजे? तेव्हा पाण्या म्हणू लागतो, काय सांगू यशोदा, अरे त्या पायलीनं ना जीनं हराम करून सोडले रे। सारखं फोन करते, जेवला का, झोपला का, काय करतं, याव केलं का, त्याव केलं का, सारखी निसती ना माझ्या मागच लागली यशोदा। अरे कधी गेटअप बदलून येते, वेगळाच अभिनय करते, मला काय फसवती काय? काय काय चालू आहे ना तिच्या डोसक्यात कुणास ठाऊक। एवढे अभिनय कुठल्या केंद्रात शिकली ती पायली ना, तिलाच माहिती। त्यामुळे ना आता मी कंटाळलोय, म्हणून मी तिच्यापासून सुटका घेण्यासाठी मी तिचा मोबाईल ठेवून घेतला यशोदा। आता बघ, ती मला फोन करूच शकत नाही। तेव्हा लगेच आता धन्या येतो, पाण्यादा जगातला पहिला माणूस असशील तू। अरे पोरी मागं लागल्यात आणि तू नाही म्हणतोय? अरे लोक पोरींसाठी काय काय करतात, तुझ्या जागेवरती जर एखादा दुसरा असताना पाण्यादा, त्याने इतक्या वेळात पायलवणीशी लग्न केलं असतं आणि सून म्हणून तिला आपल्या घरात आणलं असतं। तेव्हा लगेच आता पाण्या म्हणू लागतो, हो कशाला तिचं आयुष्य खराब करायला? आपलं हे घर आहे का? अरे याला घर म्हणतात का? सगळ्या भिंतींना भेगा पडल्यात, अरे राहायला जागा नाही, खायला जागा नाही, आपलेच वांदे, त्यात दुसऱ्यांचं आयुष्य कशाला खराब करायचंय? ते म्हणतात ना, आपले झाले वांदे आणि वेळाला दाडलं गोड, असं काहीतरी असतं ना, तसं कशाला करायचंय बाबा, कशाला हाताने तिचे हाल करायचे? त्यावर लगेच आता धन्या म्हणून लागतो, पाण्यादा अरे काय बोलायलाय तू? आता अवनी वहिनी नाही का लग्न करून आपल्या घरात आल्या? अरे किती खुश आहे, किती आनंदात आहे त्या। आणि पाण्यादा तू असं कसं बोलू शकतो रे? अरे खरंच त्यांना या घरात किती आनंद मिळतो, त्या किती छान सगळ्यांना समजून घेतात की नाही, मग त्या कशा खुश आहेत, तशी पायल वहिनी बी खुश राहील की। तेव्हा पाण्या म्हणू लागतो, हो करेक्टली, तू अगदी बरोबर बोलतोय।
अवनी वहिनी किती खुश आहे ना आपल्या घरात, कायमच्या त्या या घरात राहत आहेत. आता लगेच यशोदा म्हणू लागते, बस झालं झालं तुमच्या गप्पा, उठा नाश्ता करून घ्या आणि निघा तुमच्या तुमच्या कामाला. आता लगेच धन्या आणि पाण्या तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस आता घरात राजा आलेला असतो. आता राजा लगेच चोर पावलांनी हळूच घरात येतो, कारण आता त्या घर मालकाची चांगलीच कुत्र्यासारखी धुलाई करून राजाने सगळं काम अगदी सेटअपला लावलेलं असतं. आता राजा लगेच अवनी मॅडम कुठे हे डोकावून बघत असतानाच पाठीमागनं यशोदा येतो. राजा आलास? आता राजा लगेच मनाशीच म्हणू लागतो, चला आता मला ऍक्टिंगला सुरुवात करावी लागेल. तर आता लगेच यशोदा म्हणू लागतो, राजा अरे सकाळी सकाळी कुठे गायब झाला होता, कुठे गेला होता सांगशील? त्यावर राजा म्हणू लागतो, ते यशोदा मी देवी आईच्या मंदिरात गेलो होतो. तेव्हा यशोदा म्हणू लागतो, मंदिरात आणि कशासाठी? त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, अरे यशोदा अवनी मॅडम घर सोडून जाणार आहे ना, मग देवी आई तू काहीतरी चमत्कार कर आणि अवनी मॅडमला याच घरात राहू दे असं सांगायला गेलो होतो. बघ देवी आई नक्कीच चमत्कार करणार. अवनी मॅडम मला सोडून कुठेच जाणार नाही, कारण ना माझं 100% खरं खरं प्रेम आहे यशोदा त्यांच्यावर. त्यावर लगेच आता यशोदा म्हणू लागतो, राजा अरे प्रेमापेक्षा जास्त महत्व ना त्यांच्या इच्छाला आहे रे, त्यामुळे प्लीज त्यांची इच्छा अशी थांबवू नको, त्यांना अडवू नको रे. त्यावर राजा म्हणू लागतो, मी कुठे अडवतोय, जे काही करणार आहे ते देवी आई. तर त्याच वेळेस आता यशोदा म्हणू लागतो, राजा अरे समजून घे, त्या जाणार आहे घर सोडून. त्यावर राजा म्हणू लागतो, यशोदा मी सांगितलं ना माझं प्रेम 100% खरंय, त्यामुळे अवनी मॅडम मला सोडून कधीच कुठेही जाणार नाही. तेवढ्यात मित्रांनो धोंड्यांना येतात. आता धोंड्यांना प्रकट झाल्यामुळे मज्जाच मज्जा, त्यांची कॉमेडी अगदी हॅपीनेस सारखी वाहत असते. तेव्हा धोंड्यांना ओरडतच म्हणू लागतात, राजा तुझा वाजवीन बाजा असे म्हणताच आतमध्ये धोंड्यांना धावतच येतात आणि पटकन राजाची कॉलर पकडतात. तुझी हिम्मत कशी झाली रे माझ्या सुनेला कुठे घेऊन जाण्याची? थांब तुला धावतोच मी. हे बघ माझी घरची सून कुठेही जाणार नाही, ती कायम या घरातच राहणार आहे. अरे तिच्यामुळे या घरात किती हॅपीनेस वाहतोय, असा लोड होऊन हॅपीनेस आला आपल्या घरात. तुम्ही तिने काढलेली रांगोळी बघितली का? अरे कसली भारी रांगोळी काढली तिने, त्यात नुसते रंग नाही भरले, असे वेगवेगळे ना तिच्या मनातले ते काय असतात ना आर्किटेक्टचे विचार ते सुद्धा मांडलेत. अरे काय मस्त रांगोळी दिसते ती, असं हॅपीनेस वाहतोय त्यातनं आपल्या घरात. आणि तुम्ही असे थोबाडावरती ऊन पडेपर्यंत पसरता. तुम्हाला काय माहिती सुनबाई कधी उठते, कधी एवढी तयारी करते. अरे जेव्हापासून ती या घरात आली ना, घराला घरपण आलं रे. तुम्हा सगळ्यांना तिला ताट वाजून थाळी वाजून उठावं लागते, लाजा वाटू दे जरा. पण राजा खरंच तुझं ना मला प्राऊड फील होतं रे. तू सुनबाईला या घरात आणून खूप मोठं काम केलंय. आपल्या घराला बाईचा आशीर्वाद मिळाला. आय आय युअर प्राऊड ऑफ. राजा तू लय प्राऊड फील करतोय, मला लय आवडतं असे म्हणत आता लगेच धोंडियांना राजाच्या पप्प्या घेऊ लागतात. राजा मात्र वाकडं तिकडं तोंड करू लागतो. अण्णा तिकडनं निघून जातात. तेव्हा राजा म्हणू लागतो, यशोदा जगातला सगळ्यात ग्रेट माणूस असेल ना कोणी तर हे रॉकी द फादर. आता यशोदा राजाकडे बघतात. त्याच वेळेस इकडे आता हा दत्त्या एकदम अगदी वाटच पाहून असतो, कधी एकदा धोंडी अण्णांची सून घर सोडते आणि देशमाने मला गिफ्ट देतात. त्याच वेळेस आता या दत्त्याने ज्युनियर देशमानेला म्हणजे महेशला कॉल केलेला असतो. आता महेश फोन उचलतो तर महेश आणि हा मोठू विवान दोघेही आता तयारीतच असतात अगदी अवनीला घेऊन येण्यासाठी. त्याच वेळेस आता महेश फोन स्पीकरवरती ठेवतो. हा बोल ना, कशासाठी फोन केलाय? तेव्हा दत्त्या म्हणू लागतो, ज्युनियर देशमाने कुठे आहात तुम्ही, निघालात की नाही? त्यावर लगेच महेश म्हणू लागतो, नाही अजून निघायचे. तेव्हा लगेच आता दत्त्या म्हणू लागतो, ज्युनियर देशमाने तुम्ही लेट केलाय. हे बघा तुम्ही लेट केलाय ना, त्याच्यामुळे आता मला तुम्हाला 2 गिफ्ट द्यावी लागणार. एका गिफ्ट मध्ये भागणार नाहीये सांगून ठेवतो देशमाने. त्यावर महेश म्हणू लागतो, हावराटा, अरे किती हावरट माणूस रे तू, तुला बाबांनी काय सांगितलं माहितीये ना? त्यावर लगेच आता दत्त्या म्हणू लागतो, हो सिनियर देशमाने म्हणाले की आधी काम कर मग तुला गिफ्ट भेटेल. पण काम होणार आहे, आज धोंड्याची सून घर सोडणार आहे. तुम्ही तयार आहात ना? मी फोन केला की लवकरात लवकर तिकडनं निघा.
त्यावर महेश म्हणू लागतो, म्हणजे सोडलंय का अवनीने घर? ती निघाली का घरातनं? त्यावर लगेच दत्त्या म्हणू लागतो, नाही हो, तयारीत आहेच ती. एकदा का ती घरनं निघाली की माझी बहीण सुली ती मला कॉल करून सांगणार आहे. मी लगेच तुम्हाला कॉल करतो, आपण लगेच तातडीने तिकडे पोहोचू. तेव्हा आता लगेच महेश म्हणू लागतो, म्हणजे अवनीने अजून घर सोडलं नाही का? त्यावर लगेच दत्त्या म्हणू लागतो, नाही हो, तुमची बहीण सोडेल घर, थोडा वेळ जाऊ दे ना. त्यावर लगेच आत्ता विवान म्हणू लागतो, ती माझी बहीण नाहीये, मी विवान बोलतोय. त्यावर लगेच दत्त्या म्हणू लागतो, सॉरी सॉरी, टूटे हुए दिल के राजकुमार. आता या मोटूला खूपच राग येतो. तेव्हा लगेच आता दत्त्या याची चांगलीच कॉमेडी उडवतो. अहो, तुम्ही तर लग्न मोडणारे राजकुमार आहेत ना. तुमच्या लग्नाचा बाजा राजानेच वाजवला ना. हो, कळलं मला. तुटे हुए दिल के राजकुमार, काळजी करू नका. अवनी लवकरच घर सोडणार आहे आणि ज्युनियर देशमानेंची बहीण त्यांच्या घरी पोचणार आहे. तुम्ही लवकर निघा. चला मी ठेवतो फोन. असे म्हणत आता फोन ठेवून दत्ता लय खुश झालेला असतो. धोंड्या धोंड्या, आता तुझी सून आज घर सोडणार, लय मज्जाच मज्जा येणार, तुझा चेहरा अगदी बघण्यासारखा होणार. असे म्हणत आता हा दत्त्या तर जणू नाचायला सुरुवात करतो. तर त्यानंतर इकडे आता सकाळी सकाळी यशादादाने धन्याला आता नाश्ता दिलेला असतो. म्हणजे आज आषाढी एकादशी असते ना, मग नाश्त्यासाठी खिचडी. तेव्हा लगेच धन्या आता एकटोक यशोदाकडे बघतो. अरे बापरे, आज कधी नव्हे ते आपल्या घरातला नाश्ता बदललाय. तेवढ्यात आता रूमचा दरवाजा उघडून अवनी आपली बॅग घेऊन बाहेर येणार. तेच तिचं लक्ष धनूकडे जातं. अरे बापरे, मला अशी बॅग घेऊन जाताना बघितलं तर धनू 100 प्रश्न विचारेल. नाही नको. अवनी पटकन बॅग आतमध्ये ठेवते आणि बाहेर येते. तेव्हा लगेच धन्या म्हणू लागतो, वहिनी वहिनी या, तुम्हाला सरप्राईज देतो. अवा, आज आपल्या घरात उपमा सोडून दुसरा नाश्ता बनलाय. आज खिचडी झाली, उपवास आहे ना. त्यावर लगेच यशोदा म्हणू लागतो, खाऊन घेतो का? तुला निघायचंय ना, मग खाऊन घे. अवनी या ना, तुम्ही पण नाश्ता करून घ्या. त्यावर अवनी म्हणू लागते, नाही यशोदा, तुमचं होऊ द्या, मी नंतर घेईल. त्यावर यशोदा म्हणू लागतो, अवनी असं रिकाम्या पोटी घर सोडून या पटकन. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, रिकाम्या पोटी? वहिनी तुम्ही कुठे जाणार आहात का? मी येऊ का तुमच्यासोबत? कुठे जायचंय? त्यावर अवनी म्हणू लागते, नाही धनू, मी कुठेच जाणार नाहीये, मी घरीच राहणार आहे. आता लगेच अवनी किचनमध्ये येते. तेव्हा यशोदा म्हणू लागतो, अशा प्रश्नांची उत्तरं देणं खूप कठीण असतं ना, अवघड जातं ना माणसाला. त्यावर अवनी म्हणू लागते, हो ना, मी घर सोडून जाणार आहे. हे जर धनूला कळलं तर काय होईल ना? कसं सांगणार आहात तुम्ही घरच्यांना? मला ना खूप प्रश्न पडला यशोदा. तेव्हा यशोदा आता पटकन अवनीला खिचडी देतात. हे बघा, आधी तुम्ही पोटात ना अन्नाचं काहीतरी भर पाडून घ्या बरं, चला पटकन. तेवढ्यात लगेच आता राजा येतो. यशोदा, मला पण एक प्लेट खिचडी दे. त्याच वेळेस अवनी आता यशोदा आणि राजाकडे बघत असते. तिलाही जरासं मित्रांनो कुठेतरी ना असं अगदी वाईट वाटत असतो, कारण या घराचा तिला खूप लळा लागलेला असतो आणि आज असं घर सोडून जायचं हे तिच्याही मनाला काही पटत नसतं. पण त्याच वेळेस आता लगेच पाण्या येतो. बाईकची चावी कुठे? चावी कुठे ठेवली? तेव्हा राजा म्हणू लागतो, पाण्या, चावी ना माझ्याकडे. नाही म्हणजे कसं आहे ना, मॅडमला आणि मला जायचंय बाहेर म्हणून. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, असं आहे का? बरं ठीक आहे, राहू दे. त्याच वेळेस पाण्या निघालेलं असतानाच अवनी पुढे येते. पानू थांब ना, अरे नाश्ता करून जा ना. तेव्हा लगेच पाण्या खुश होतो, वहिनी तुम्ही घेतलाय का? त्यावर अवनी म्हणू लागते, नाही नको, मी घेते थोड्या वेळाने, तुम्ही घ्या करून. त्यावर लगेच आता पाण्या मस्त नाश्ता करू लागतो. तेव्हा लगेच आता अवनी आतमध्ये निघून जाते, कारण या सगळ्यांना सोडून तिला आज जायचंय ना, म्हणून तिलाही खूप अगदी मन खायला उठलेलं असतं. त्याच वेळेस आता राजा मात्र अगदी टेन्शनमध्ये तिथे डोक्याला हात लावून उभा असतो. तेव्हा यशोदा म्हणू लागतो, राजा राजा काळजी करू नको, समजा काही ठीक होणार आहे. त्याच वेळेस आता लगेच धन्याचा नाश्ता झालेला असतो. धन्या पटकन आता यशोदाचा नमस्कार करतो. यशोदा आशीर्वाद दे बर का. अवनी वहिनी लवकर बाहेर या. अवनी आता बाहेर येते. आता धना पटकन तिचे पाय पकडतो आणि तिचा आशीर्वाद घेतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, धनू अरे काय करतेस तू? त्यावर धन्या म्हणू लागतो, वहिनी आज माझा पेपर आहे ना, आणि मी यशोदाचा आशीर्वाद घेऊन जात असतो, पण आता आमच्या घराला बाईचा आशीर्वाद मिळालाय ना. बाईचा आशीर्वाद लय पॉवरफुल असतोय, म्हणजे त्यात आईची माया असते ना. आज जर माझी आई असती
तर मी तिचा नमस्कार केला असता, तिचा आशीर्वाद घेतला असती की नाही. पण तिची जागा तुम्ही घेतली ना. तुम्ही आम्हाला किती जीव लावता वहिनी, किती समजून घेता, एकदम आईसारखी माया लावता ना. म्हणून मी तुमचा आशीर्वाद घेतलाय. मला चांगला पेपर जाओ अशी आशीर्वाद द्या बरं का. तेव्हा अवनी म्हणू लागते ठीक आहे ठीक आहे. त्याच वेळेस पाणी आणि धन्या दोघेही सोबतच घरातनं निघालेले असतात. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते यशोदा, यशोदा मी गेल्यानंतर तुम्ही कसं खरं सांगणार आहेत सगळ्यांना. त्यावर यशोदा म्हणू लागतो, हे बघा तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करायला निघालायत ना, मग तुम्ही जास्त विचार करू नका. तुम्हाला ऑल द बेस्ट. हे बघा तुमचं सर्टिफिकेट नसताना तुम्ही तुमची ही स्वप्न पूर्ण करायची जिद्द सोडली नाही, त्यामुळे तुमची स्वप्न नक्कीच पूर्ण होतील. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते यशोदा, मी ना कॉलेजमध्ये फोन करून दुसरं सर्टिफिकेट मिळतं की काय कॉपी झेरॉक्स ते बघितलंय, कदाचित लवकरच भेटेल. त्यावर लगेच यशोदा म्हणू लागतो, हे बघा तुम्हाला कधीही कसलीही गरज पडली ना अवनी, तरी हक्काने एक कॉल करा, मी नक्कीच तुमच्या मदतीला धावून येईल. काळजी करू नका, हे घर तुमचंच आहे असंच समजा. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते यशोदा, या घरात आल्यापासून मी काय शिकले तुम्हाला माहितीये. मला तुमच्यामुळे चहा बनवायला यायला लागला, आणि एवढंच नाही तर माणसांना ना त्यांच्या चुका सोबतच स्वीकारायचं हे पण शिकायला भेटलं. खरंच तुम्ही किती माणसांना सांभाळता, त्यांच्या चुका पोटात घालता, आणि माझ्या आणि राजाच्या लग्नाचं सत्य तुम्हाला समजलं तरी तुम्ही माझ्यात अंतर पडू दिलं नाही, कसली कमी पडू दिली नाही. अगदी या घरातल्या सुनेला जेवढं जपणार नाही ना त्यापेक्षा जास्त तुम्ही मला जपले. खरंच यशोदा, तुम्हाला सत्य सांगितलं ना मग मला या घरात गुन्हेगारासारखं वाटलंच नाही, अगदी अपराधासारखी राहत होते मी आधी. पण तुम्हाला जेव्हा मी माझ्या मनातलं सगळं सत्य बोलून टाकलं ना तेव्हा मात्र अगदी मन उघडं पडल्यासारखं झालं, आणि अगदी आनंदात मी या घरात राहिले. या घराला अगदी आपलंसं झाल्यासारखं वाटतंय हो यशोदा. आज पण मी नवीन सुरुवात करते ना, मला तुमच्या आशीर्वादांची गरज आहे. आता अवनी लगेच यशोदाचा नमस्कार करते, आणि आता लगेच राजा पटकन बॅग घेऊन येतो. आता लगेच यशोदा राजा दोघेही बाहेर येतात. अवनी आता घर सोडून निघालेली असते, पण अवनीचाही जीव या घरात गुंतलेला असतो बरं का. अवनी आता या घराकडे एकटक बघू लागते. त्याच वेळेस इकडनं ही सुली कावळीन दरवाजातनं डोकावून बघतच असते, कारण कधी एकदा दांगटांची सून घरी सोडून जाते आणि मी कसा तमाशा करते ना याची ती वाट बघूनच असते. त्याच वेळेस राजा आणि यशोदा अवनीकडे बघू लागतात. अवनी आता लगेच या घराकडे अगदी प्रेमाने मायेने बघत असते, घरावरनं हात फिरवत असते. तेव्हा लगेच आता यशोदा मनाशीच म्हणू लागतो, आज पालखीचा दिवस, सगळे वारकरी आज विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीला जातात, पण आमच्या घराची रुक्मिणी आज आमचा उंबरठा परका करून हे घर सोडून चालली. विठुराया, अरे तूच काहीतरी कर रे बाबा, असे आता यशोदा मनाशीच म्हणू लागतो. त्याच वेळेस आता अवनी म्हणू लागते, यशोदा किती दिवस पटकन गेले ना, या घरात आले पण घराने आपलंसं करून घेतलं मला. आज घे घर सोडताना ना मला खरंच खूप वाईट वाटतं यशोदा, पण मी सांगते या घराला ना नक्की बाईचा आशीर्वाद मिळणार. जी कोणी मुलगी या घरात सून म्हणून येणार ना ती खरंच खूप नशिबान असणार आहे. बाईचा आदर करणारं हे पहिलं घर असेल. खरंच जगात बाईला एवढा सन्मान मान जर मिळत असेल ना कुठे, तर तो फक्त दांगटांच्या घरात. त्यामुळे जी मुलगी या घरात सून म्हणून येईल ती खरंच खूप नशीबवान असेल. त्यामुळे यशोदा येते मी या. यशोदा लगेच आता औंढा गिळत आपल्या डोळ्यातले अश्रू कसे तरी थांबवत अवनीकडे बघत असतो. मित्रांनो, अवनी घर सोडून चालली पण यशोदाला खूप वाईट वाटत असतं. आता अवनी गाडीवरती बसते. आता राजाने गाडी स्टार्ट केलेली असते, दोघेही निघालेले असतात. त्याच वेळेस इकडे कावळी सुली अगदी आनंदाने गेली, दोंड्याची सून गेली असे म्हणत नाचायला सुरुवात करते आणि पटकन दत्त्याला कॉल करते. दत्त्याही आता घाई गडबडीत फोन उचलतो. बोल ग सुले. अगं काय झालं, निघाली की नाही दोंड्याची सून घर सोडून. त्यावर सुली म्हणू लागते, दत्त्या अरे निघाली की पोचेलच, तू लवकर त्या देशपांडेंना कॉल कर आणि तिला घेऊन जायला सांग, दोंड्याची सून गेली एकदाची. त्यावर दत्त्या म्हणू लागतो, त्या दोंड्याचा चेहरा बघण्यासारखा झाला असेल ना. त्यावर सुली म्हणू लागते, नाही नाही तो घरी नव्हताच. बरं झालं तो नव्हता, नाहीतर त्याने त्या अवनीला जाऊच दिलं नसतं. त्यावर दत्त्या म्हणू लागतो, बरं झालं, पण सुले तू माझं अभिनंदन करायला पाहिजे.
हे समज कुणामुळे होतंय? माझ्यामुळे. त्यावर सुले म्हणू लागते, हो तुझ्यामुळे, तुझ्या एकटीमुळे का? मी नाही तुझी साथ दिली का? त्यावर दत्त्या म्हणू लागतो, बरोबर ठीक आहे, चल मला देशमानेंना कळवावं लागेल, दोंड्या आता लय मज्जा येणार आहे. असे म्हणत आता दत्त्या फोन ठेवतो. सुली मात्र आता लय आनंदात खुश झालेली असते. तर त्यानंतर आता इकडे अवनी आणि राजा आता त्या घरमालकाच्या घराच्या एरियात जवळ आलेले असतात. अवनी लगेच राजाला म्हणू लागते, राजा थांब थांब. राजा गाडी थांबवतो. काय झालं मॅडम, अजून पुढे जायचंय ना? त्यावर अवनी म्हणू लागते, राजा नाही म्हणजे इकडनं जवळच आहे, मी एकटी जाते. कसं आहे ना, मी त्या घरमालकाला सांगितले माझा नवरा इथे नसतो, तो फॉरेनला असतो, त्यामुळे तुला जर घेऊन गेले तर तू लाख प्रश्न विचारेल आणि मग याची उत्तरं देणं मला जरा जड जाईल. त्यामुळे मी एकटी गेली तर चालेल, तू इकडनं जाऊ शकतो. आणि हे मंगळसूत्र मी आता काढून टाकते. अवनी ते मंगळसूत्र काढायला जाणार तेच राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम थांबा, अहो ते कशाला काढताय? त्यावर अवनी म्हणू लागते, राजा अरे त्याचं काम झालंय ना, आता तुझा आणि माझा सगळा संबंध संपतोय ना. त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम तुम्ही त्या मालकाला काय सांगितलंय? तुमचा नवरा फॉरेनला असतो, जर तुमच्या गळ्यात मंगळसूत्र नाही बघितलं तर कदाचित तो किती प्रश्न विचारेल, त्यामुळे प्लीज राहू द्या ना. तेव्हा अवनी म्हणू लागते, बरं ठीक आहे ठेवते, बरं चल मी येते बरं का. अवनी आता बॅग लटकवते आणि निघालेली असतानाच पाठीमागे वळते. राजा काही म्हणालास का? त्यावर राजा म्हणू लागतो, कोण मी? नाही मॅडम, तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, राजा कसं तरी वाटतंय ना रे. नाही म्हणजे पुन्हा एकदा घर सोडते ना, माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करते, पण अगदी वेगळीच फिलिंग होते, कारण पुन्हा एकदा घर सोडल्यासारखं वाटतंय. पण राजा आता तर आपण एकमेकांमधून दूर होणार ना, आपलं रिलेशन संपणार, त्यामुळे आपण एकमेकांपासून लांब जाणार, भेटणार पण नाही. त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम असं समजू नका, हा तुमचा गैरसमज आहे. कितीही काही झालं तरी राजा तुमची साथ सोडणार नाहीये, तो सदैव तुमच्या सोबत असणार आहे. आणि मॅडम तुम्हाला वाटत असेल की राजाने अजून घरी खरं सत्य सांगितलं नाही, पण मी जेव्हा घरी खरं सत्य सांगेन ना, तेव्हा पण मी तुमच्याशी तसाच वागणार. आपल्यातलं हे नातं असंच असणार आहे, मी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे. आणि मॅडम एवढंच नाही, माझ्या घरातली जेवढी माणसं आहे ना, त्यांना जेव्हा सत्य कळेल ना, तेव्हा ती माणसं बी खंबीरपणे तुमच्याच बाजूने उभी राहतील, तुमचीच साथ देतील. तुम्ही त्या घरच्या सुनबाई नाही आहेत म्हणून तुम्हाला ते कमी लेखणार असं काही होणार नाही. ते अगदी जीवापाड जपतील. पण जेव्हा कधी तुम्हाला वाटेल ना या जगात तुमचं कोणीच नाहीये, तेव्हा तुम्हाला एक घर आहे हे नक्की ध्यानात ठेवा. ते घर तुमच्यापासून कधीच फरक होणार नाही. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही त्या घरात येऊ शकता. तेव्हा अवनी म्हणू लागते, ठीक आहे राजा, मी निघते आता. राजा तू जाऊ शकतो. त्यावर राजा म्हणू लागतो, नाही मॅडम, तुम्ही आधी घरात जा, तिकडे सगळं काही सेफ्टी आहे की नाही ते बघा, सगळं व्यवस्थित चेक करा, मला एक कॉल करा, मी इकडेच थांबतो, वाट बघतो तुमच्या कॉलची. आता अवनी निघालेली असते अगदी दबक्या पावलांनी. मित्रांनो तिचीही पावलं तर राजाला सोडून जायला तयार नसतात. ती पाठीमागे वळून राजाकडे बघत असते, पुढे चाललेली असते. राजा आता तिकडनंच उभी राहत मनाशीच म्हणू लागतो, देवई आता त्या घर मालकाने डबल गेम करू नये. त्याने जर पलटवार केला आणि अवनी मॅडमला रूममध्ये ठेवून घेतलं तर? नाही 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 नाही, मग तर देवयाई त्याचा गेमच करावा लागेल. मला सोडणार नाही देवयाई मी त्याला. जर असं झालं ना तर गेम झालाच म्हणून 100%. देवयाई माफ करा मला, पण असं करावं लागेल मला, असे आता राजा मनाशीच म्हणू लागतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल अवनी आता राजाच्या गाडीवरती पुन्हा बसून घरी निघालेली असते. त्याच वेळेस दोघांना आता इकडे वारकरी पंढरीला पालखी घेऊन निघालेले असतात. आजचा आषाढी एकादशीचा उपवास असतो. खरंच पालखीचं दर्शन आता राजाचं आणि अवनीचं अगदी जोडीने झालेलं असतं. सगळे वारकरी अगदी नटून थटून मस्त पालखीची मिरवणूक काढत असतात. त्याच वेळेस आता अवनी लगेच राजाच्या गाडीवरनं त्या ढोल ताशांच्या गजरात पटकन खाली उतरते, राजाच्या नकळत. आता या सगळ्या पालखीच्या आवाजामुळे राजाच्याही काही लक्षात येत नाही मित्रांनो. तो गाडी सुरू करतो आणि निघून जातो. अवनी मात्र आता त्या वारकऱ्यांसोबत त्या पालखी पाठोपाठ निघालेली असते. तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते, पांडुरंगा आता तूच मला बुद्धी दे. ही पावलं जिकडे निघालीत ना तिकडे तुलाच वळण द्यायचे. आता ही पावलं बरोबर दांगटांच्या घरी कशी पोचणार आणि या
तुटे हुए दिल का राजकुमार आणि महेश देशमाने हे कसे तोंडावर आपटणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल